करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवरती गेल्या 3 दिवसांपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू होती। त्यामुळे देवीचं प्रत्यक्ष दर्शन आहे ते या ठिकाणी घेता येत नव्हतं। उत्सव मूर्तीचं दर्शन आहे ते भाविकांना घेता येत होतं। मात्र आज सकाळपासून देवीच्या मूर्तीचं प्रत्यक्ष दर्शन आहे ते भाविकांना घेता येत आहे। कारण गेल्या 3 दिवसांपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू होती, त्यामुळे केवळ उत्सव मूर्तीचं दर्शन आहे ते भाविकांना घेता येत होतं। त्यामुळे कोल्हापूर असेल, संपूर्ण राज्य असेल किंवा राज्याच्या बाहेरून जे भाविक येत होते त्यांना केवळ उत्सव मूर्तीचं दर्शन घेता येत होतं। आता आज सकाळपासून साधारण 10 वाजल्यापासून या देवीच्या मूर्तीचं प्रत्यक्ष दर्शन आहे ते भाविकांना घेता येत आहे। त्यामुळे भाविकांमध्ये देखील एक समाधान आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कारण रासायनिक संवर्धन प्रक्रिया केल्यानंतर काही वेळ या ठिकाणी निरीक्षणासाठी देवीचं दर्शन आहे ते घेता येत नव्हतं। एक दिवस आहे ते पूर्णपणे या ठिकाणी निरीक्षण आहे ते करण्यात आलं आणि आज सकाळपासून या ठिकाणी देवीचं दर्शन प्रत्यक्ष चालू झालेलं आहे आणि म्हणूनच भाविक देखील खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी अंबाबाई मंदिरामध्ये पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। इथून पुढे देवीचं प्रत्यक्ष दर्शन, देवीच्या मूर्तीचं प्रत्यक्ष दर्शन भाविकांना घेता येणार आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।